विहिरीचे पाणी चांगले केले. एके दिवशी श्री समर्थांची स्वारी फिरत फिरत मैंदर्गीस गेली. गावाबाहेर नाथाच्या मठात 3 दिवस मुक्काम झाला. तेथे एक उतरण्याची विहीर आहे. बरोबर मंडळी सुमारे 200 होती. त्यांना एकच पाणी असल्याकारणाने तिसरे दिवशी विहिरीचे पाणी नासले. त्याला घाण इतकी येऊ लागली की तोंडात घेवेना. जवळ तांब्याशिवाय दुसरे भांडे नसल्याकारणाने मंडळीच्या मनातून श्री स्वामी महाराजांचा आज इथून मुक्काम उठेल तर बरा म्हणून मुख्य मंडळींनी नाना प्रकारचे प्रयत्न श्रीस दुसरीकडे नेण्याचे केले, परंतु श्री समर्थांची स्वारी उठेना. याप्रमाणे दिवस प्रहार आला. मंडळी काळजी पडली की आज आपणास पाणी मिळते कसे. कोणी लांब लांब कोसावरून स्नाने करून आले. असे करता 10 वाजून गेले. दयाळू महाराजास सेवेकरांची दया येऊन ते पलंगावरून उठले. ते विहिरीवर गेले. विहीर सुमारे 20 हात खोल होती. श्री समर्थांच्या हातात लहान सुमारे 2.5 हात लांबीची काठी होती. ती त्याने विहिरीत एकदा घातली आणि आपल्या नाकास लावली. पुन्हा दुसऱ्याने ती काठी विहिरीत घालून जवळ एक लहान वडाचे झाड होते त्याला लावली आणि ते चालते झाले. त्यांची लीला त्यांनाच माहीत आणि पूर्व ठिकाणी येऊन बसले. 2.5 हात लांबीची काठी, 20 हात पाणी खोल. त्या पाण्याला ती काठी पोहोचली कशी आणि त्या पाण्याचा वास गेला कसा. एक गृहस्थ सहज विहिरीत जाऊन पाण्याची चूळ भरून परत आला आणि लोकांस सांगू लागला की पाणी उत्तम झाले, वास अगदी येत नाही. ते ऐकून 1-2 आसामी जाऊन पाहता तो खरेच पाणी चांगले झाले. मग काय विचारता. श्री स्वामी समर्थ नावाचा जय जयकार सर्वत्रांनी करून स्वयंपाक वगैरे करून महाराजास नैवेद्य केला. त्याचप्रमाणे बाकीच्यांनीही लोकांनी आपले स्वयंपाक करून ते जेवले. नंतर सायंकाळी श्रीची स्वारी सेवेकऱ्यासह मोठ्या थाटाने अक्कलकोटास आली. अशी श्री स्वामी समर्थांची एक लीला अतर्की होती. असो, अशा एक गोष्टीबद्दल विचार केला तर श्री समर्थांसारख्या मूर्ती उदयास येणे म्हणजे केवळ लोकांचे भाग्य. उदयास आल्याशिवाय या गोष्टी घडावयाच्या नाहीत. मण्याबाची गोष्ट. मैंदर्गीस एक ब्राह्मण होता. त्याला 2 मुलगे व 3 मुली अशी 5 मुले होती. परंतु पूर्व कर्मयोगाने ती सर्व वेडगळ होती. त्यात मनब्या म्हणून एक मुलगा होता. हा मुका असून वेडा होता. पुढे दैवयोगाने 3 स्त्री पुरुष आणि 4 मुले मृत्यू पावली. राहिला हा एक मुलगा मण्या. 25-30 वर्षापर्यंत आपल्या गावी असे. निराधार, कुठेही काहीतरी खावे, कोठेतरी निजावे, कोठेही बसावे अशी स्थिती असता त्याच्या कर्माचे पर्यावसन आले. त्या काळी मैंदर्गीची काही मंडळी अक्कलकोटास आली. त्यांनी सहज या वेड्यास अक्कलकोटास आणले. सर्वत्रांनी श्री महाराजांचे दर्शन घेतले आणि त्या वेड्यालाही पायावर घातले. तेव्हा महाराज वेड्याला म्हणाले, दिवाना क्या होणारे. परंतु त्याला काय समजते. मंडळी म्हणाली, महाराज त्याचे वेड घालवा. महाराज काही बोलले नाही. असो, ती मंडळी 2 दिवस राहून आपल्या गावी परत गेली. हा वेडा मात्र अक्कलकोटासच राहिला. 15 वर्षे सुमारे हा वेडा अक्कलकोटास होता. पुढे त्याच्या पूर्वभाग्याच्या योगाने महाराजांची त्याचवर अलोट कृपा झाली. परंतु केव्हा आणि कशी झाली हे मात्र कळले नाही. मात्र लोकदृष्टीने सिद्धस्थितीस येऊन पोहोचला. मुका असता 2 भाषा मराठी आणि कानडी बोलू लागला. लोकांच्या तो नवसास पोहोचत असे. लोकही त्याची पुढे प्रतिष्ठा ठेवू लागले. कोणाचे काही काम व्हायचे असले म्हणजे मण्याला बोलवा. आपल्या घरी नेऊन आपल्या तोंडून होईल असे म्हणवायचे म्हणजे काम होत असे. आणि काम होणेच नसेल म्हणजे मणब्याला म्हणावे, मनब्या काम होईल असे म्हण. मणब्याने म्हणावे, नाही रे. असे 1-2 वेळा झाले आणि कोणी विचारले की होईल असे का म्हणत नाहीस. त्याला उत्तर देई, स्वामी मारतील. यावरून भूत भविष्याताला कळते असे. अशी त्याचवर महाराजांची कृपा होती. लहानापासून थोरापर्यंत पुरुष व्यक्तीस दादा आणि स्त्री व्यक्तीस आई अशा शब्दांनी तो हाक मारी. आज अंगावर कोणी धोतर दिले तर उद्या नेसावायचे. 4-2 दिवसांनी कोणीतरी स्नान घालावे. लोकांनी पाहिजे तर जानवे शेंडी ठेवावी, नाही तर काढून टाकावी अशी स्थिती होती. असो, याचे नाव देणे जो मनुष्य वेडा आणि मुका. त्याचप्रमाणे गुरु म्हणजे काय, शिष्य म्हणजे काय, साधन कसे करावे इत्यादी गोष्टीचा ज्याला गंधही माहीत नाही अशा अनाधिकाऱ्याला एकदम ब्रह्मस्थिती देणे काय अतर्की सामर्थ्य आहे आणि काय त्यांचे भाग्य आहे. अनिर्वाच्या
म्हणण्यास हरकत नाही. ज्या ब्रह्मस्थितीकरिता लोक योगाभ्यास, गुरुसेवा, उपासना, भागवत धर्म इत्यादी अनेक प्रकारचे कष्ट करून जन्माचे जन्म घालवितात, त्यांनाही ती प्राप्त होता होता मारामार. पण अशा प्रकारची सिद्धी सहज मिळावी हे काय कौतुक आहे, हे कळत नाही. सुभेदार बाबा हडकणकर. एक वेळ गोपाळबुवा 20 मंडळीसह अक्कलकोटास गेले असता त्यात हडकणचा सुभेदार बाबा म्हणून एक मराठा गृहस्थ होता. त्याची बायको, मुलगा, सून आणि गडी अशी 5 मनुष्य होती. पुढे पंढरपुरास गेल्यावर सुभेदार बाबा यास हगवणीचा आजार झाला. पण तशीच सर्व मंडळी अक्कलकोटास गेली. दिवसातून 20-25 वेळा आणि रात्रीतून 10-15 वेळा त्यांना शौचास जावे लागे. असो, सर्व मंडळी सुमारे 8 दिवस राहिल्यावर मंडळीची खर्ची संपत आली. तेव्हा मंडळी परत चिपळुणास येण्याची तयारी करून उदयीक निघण्याचे ठरले. हे ऐकून रामचंद्र धग हे घाबरले आणि गोपाळबुवाजवळ येऊन रडू लागले. त्यांना बुवाने विचारले, का रडता? तेव्हा ते सांगू लागले की वडिलांची प्रकृती सुधारत नाही, दिवसेंदिवस जास्तच होत चालली आहे. त्याचप्रमाणे मंडळी तर जावयास निघाली. आमच्या कुटुंबात मी आजारी, आई आजारी व वडील तर आजारी आहेतच. आता मंडळीबरोबर जावयास निघावे तर हगवणीचा उपद्रव, राहावे तर येथे परदेशात आपले कोणी नाही. आम्हीच आजारी. बरोबर नारायणराव ओगले म्हणून वैद्य होते, ते बदलून औषध देतात, परंतु गुण नाही. तर कसे करावे? मी मोठ्या संकटात पडलो आहे, तर याला उपाय सांगा. तेव्हा बुवा म्हणाले, मी तरी काय करू बाबा, परंतु एक उपाय आहे, तो करून पावा. महाराज जर कृपा करतील तर बरे होईल. असे म्हणून गोपाळबुवा व रामचंद्रराव उभयतांनी स्नाने करून एक वाटीत थोडी सुंठ साखर बरोबर घेऊन ते श्री स्वामी समर्थाच्या दर्शनास सकाळी 9 वाजता गेले. समर्थ चोळापाच्या घरी होते. उभयतांनी दर्शन घेऊन प्रार्थना केली ती याप्रमाणे, आम्ही इतक्या लांब महाराजाच्या दर्शनाच्या हेतूने आलो. कृपा करून श्रीने आम्हास दर्शन दिले, कृतार्थ झालो. आता आपली आज्ञा घेऊन आम्ही चिपळुणास परत जाणार. परंतु जाण्यास मध्ये हे विघ्न उत्पन्न झाले. तर आमची प्रार्थना इतकीच आहे की आमचे प्रारब्ध जसे असेल तसे आम्ही भोगाव्यास तयार आहोत. त्याबद्दल आपणावर संकट घालीत नाही, परंतु महाराजांनी अशी काही तोडजोड करावी की जेणेकरून आम्ही घरी जाऊन सुखरूप पोहोचू. घरी गेल्यावर काही का होईना अशी प्रार्थना करताच महाराज म्हणाले, घरकुजा. मग सुंठसाखरेची वाटी पायाला लावून प्रसाद म्हणून घेऊन बिराडी आली. ती सुंठसाखर त्यास खाळच दिली. जे व्हायचे असेल ते होईल असा त्यांनी निश्चय करून जेवणे वगैरे आटपून सायंकाळी सुमारे 3 वाजता गाड्या जोडून पुन्हा कृपाळू श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेऊन सर्व मंडळी निघाली. निघतेवेळी पाण्याचा तांब्या भरून गड्याजवळ दिलेला होता. कोठे शौचास येईल कोण जाणे. असो, त्या दिवशी अक्कलकोटापासून 4 कोस वळसंग म्हणून गाव आहे. तेथे 7 वाजता सर्व मंडळी मुक्कामास आली. तोपर्यंत सुभेदारास शौच झाले नाही. गाडीतून उतरताच शौचास गेले. ते पुन्हा गाड्या निघेपर्यंत 15 वेळा गेले असतील. पुन्हा गाड्या 3 वाजता पहाटे सोडल्या. त्या सकाळी 9 वाजेपर्यंत चालल्या. तोपर्यंत शौचास झाले नाही. गाडीतून उतरताच पुन्हा शौचास गेले. असे चिपळुणास येईपर्यंत चालले होते. चमत्कार सांगायचा हाच की जसा कल्पवृक्षाचा स्वभाव कल्पनेप्रमाणे फल देतो, तशी या उभयताची जशी प्रार्थना केली तसे फल दृष्टीस पडले. आहा आहा, काय सत्ता आहे. गाडीत बसले म्हणजे शौच बंद व्हावे आणि गाडीतून उतरले म्हणजे सुरुवात हवी. वैद्याने औषध दिले असता गुण येऊ नये आणि नुसत्या सुंठसाखरेने आणि तोही कायदेशीर म्हणजे प्रार्थना केली तसा गुण येणे हे अतर्क्य सामर्थ्य म्हणावयाचे. असो, पण काय असे वारंवार चमत्कार दृष्टीस पडत असून आंधळे ते आंधळेच. अशा एक लीला श्री स्वामी समर्थाच्या कोठवर लिहावं व त्या कोणास आठवत आहेत. कोणास काही जितक्या पत्ता लागला तितक्या लिहिण्यास सापडल्या. जो पत्ताच लागला नाही त्या काय लिहाव्या. ब्राह्मण स्त्रीस मुलगा दिला. एक ब्राह्मण व त्याची बायको संतती नसल्याकारणाने अक्कलकोटास आले. उभयता स्त्रीची सेवा करीत असत. बाई नित्य प्रार्थना करी. 2-3 वेळा महाराजांनी तिला सांगितले, अगं तुझ्या प्रारब्धी नाही. ते ऐकून ती म्हणे, प्रारब्धी नाही तर देव कशाला शोधायचा. असे होता होता तिने श्रीची पाठ घेतली. एक दिवस महाराजांनी तिला 2 खारका दिल्या आणि हे घे मुलगे असे म्हणाली. बाईला आनंद होऊन पायावर मस्तक ठेवून श्री समर्थांची तिने बहुस्तुती केली आणि ती बिराडी येण्याकरिता निघाली.
बाईचे सोहळे विलक्षण असल्याकारणाने श्री समर्थाच्या दर्शनात गेली असता अनेक जातीचे लोक तेथे असल्याकारणाने आपणास विटाळ झाला तर स्नान करून जावे असे मनात आणून गावाबाहेर तळे आहे तेथे गेली. दैव विचित्र असल्याकारणाने दिवस माळवण्यास गेला होता. स्नान करण्याच्या पूर्वी हा प्रसाद आहे तो सांडेल या कल्पनेने तेथे रेतीत पुरून ठेवला. स्नान करून खारका तेथे विसरून बिराडी आली. जेवण वगैरे आटपेपर्यंत तिला त्या खारकाचे स्मरण झाले नाही. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास निस्तेवेळी बाईस आठवण झाली. पण काळोखी रात्र असल्याकारणाने आता इतके लांब काळोखातून कसे जावे आणि गेले म्हणून सापडतीलच नेम काय, तर उजडले म्हणजे जाऊया आणाव्या असा विचार करून रात्री निजली. सकाळी उठून लवकर तळ्यावर जाऊन ज्या ठिकाणी खारका ठेवल्या होत्या त्या ठिकाणी उकरून पाहते तो खारकेऐवजी तिला 2 अंडी दिसली. ती अंडी कसली असावीत असा विचार करत हातात घेतली तोच हातातून पडून फुटली व त्यातून 2 पक्षी बाहेर पडून उडून गेले. हा चमत्कार पाहून ती अतिचकित झाली व हा सर्व मजकूर तिने आपल्या नवऱ्याजवळ व इतर मंडळीजवळ सांगितला. मंडळी तिचा धिक्कार करून म्हणाली, तुला महाराजांनी सांगितले असून तू ऐकले नाहीस. असो. तिसरीकडे पुन्हा जाऊन रडत महाराजाजवळ हा मजकूर सांगत आहे. इतक्यात श्री समर्थ रागाने तिला म्हणाले, हमको क्या पूछती है, जाओ निकल यहाँ से असे म्हणून आणखी शिव्या दिल्या. तथापि बाईने पाठ सोडली नाही. आणखी सेवा करीत राहिली. काही दिवसांनी श्रीस तिची दया येऊन तिला नारळ प्रसाद दिला व जाण्यास आज्ञा दिली. पुढे बाईचा थोड्याच दिवसांनी मुलगा झाला.